16 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचे स्पष्ट झाले. प्रकाश आंबेडकरांनीच ते स्वीकारले असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. लोकसभेत जनतेने वठवलेली भूमिका महत्त्वाची. INDIच्या आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले. जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास. MVAने शिंदेदादांच्या परतीचे दोर कापले. जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही. उद्धव ठाकरे शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. सांगली लोकसभेवरून महाविघाडीत वाद. विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंना डिवचले. विधानसभा निवडणुकीतही अडचणी वाढणार. आता जरांगेंना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही. मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे यांची घेतली रुग्णालयात भेट. भुजबळ नाराज आहेत असे वाटत नाही. उमेदवारीच्या मुद्द्यावर त्यांनी केवळ खंत व्यक्त केली. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा. शेतकऱ्यांची कर्जासाठी होणारी अडवणूक थांबवा. बँक खात्यांवरील होल्डही काढा. जिल्हा मध्यवर्ती बँकाविरोधात भाजप किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांचे निवेदन. चांदवडला 44,000 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट. मका व कांद्याचे क्षेत्र वाढणार. तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. अनेक ठिकाणी बंधारे भरले. नीट घोटाळ्याचा बाजार गुजरातचा पॅटर्न म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल. CBI चौकशी करत नीटच्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रीपद. बारामतीत लागले खासदार अन भावी मंत्री म्हणून बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणार मोठ्या घडामोडी. महाविकास आघाडीत बिघाडी. आजच्या बैठकीला नाना पटोलेंची दांडी. वडेट्टीवार म्हणाले PCची कल्पना नाही, स्वबळाची तयारी. काँग्रेस विधानसभेला स्वबळ अजमावणार. सर्वच 288 जागांवर तयारी सुरू. नाना पटोले यांची माहिती. रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याविरोधात गुन्हा. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरल्याचा आरोप. EC कर्मचाऱ्यांनीच फोन दिल्याचा दावा. महायुतीत आम्हीच मोठे भाऊ. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 2 मोठ्या नेत्यांचा दावा. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दिला दाखला. लोकसभेत पराभव. रावसाहेब दानवेंचा मतदारसंघात दौरा. पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागा. आगामी काळ आपलाच असेल.